एक होता काऊ, एक होती चिऊ. काऊचं घर शेणाचं, चिऊचं घर मेणाचं. एकदा आला पाऊस, वादळ आणि पावसात काऊचं घर वाहून गेलं. असंच होतं एक घर, त्याला लागली घर घर. कच्चा होता पाया घर, गेलं वाहून. एक होता दादा, एक होती ताई. दिवस कसे मजेत जाई. आई वडील होते, सुख समाधान सारे होते. ताई दादा मोठी झाली, आई वडील विचारात पडली. ताई दादा हुशार होती, शिक्षणाची ओढ होती. दोघे शिकून मोठी झाली. बघता बघता वयात आली. वडिलांनी केली घाई अन सासरी गेली. ताईचं घर श्रीमंत होतं, सुख सारं वाहत होतं. आल्या गेल्याची उठ बस होती, धर्म अन धार्मिकता होती. अजूनही तेथे संस्कार होते. सगळं घर शिस्तीने वागत होते. बळवंतराव ताईचे मालक, घर इस्टेटीचे चालक. शिस्त होती भारी, कामे आपापली करी, तंटा वाद कुठेच नव्हता. आल्या गेल्याचा रागही नव्हता. ताईचे मालक नोकरदार सांभाळत होते अन घर दार दिसामागून दिस गेले. ताईचे घर बहरून आले. इकडे आई वडील देवा घरी गेले. तोपर्यंत दादाचे दोनाचे 4 हात झाले. लक्ष्मी घरा आली. वाटलं घराला कळा आली. 4 दिवस सासूचे संपून गेले. 4 दिवस सुनेचे सुरू झाले. दादाची वहिनी गोरी होती, पण संसारात काही रमत नव्हती. तिला माहेरची भलतीच ओढ होती. ही गोष्ट दादाला कळून आली नव्हती. दादा तसा भोळा होता, संयमी काटकसरी होता. त्याचे उलट वहिनी होती खर्चाची, तिला तमाच नव्हती. ताईची पोरं मोठी झाली, शिक्षण घेऊन करती झाली. ताईला होती मुले 2, दादालाही मुले 2. ताईची पोरं हुशार होती. दादाच्या घरी स्वेराचार. दादा काही बोलत नव्हता. धाक शिस्त कोणी पाळत नव्हता. पोराला शिकायला पुण्याला धाडलं. त्यांनी सगळंच मातीत गाडलं. दादा नोकरी करत होता, कर्जाचे हप्ते भरीत होता. हप्त्यावर घर, हप्त्यावर टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन हप्त्यावर होतं. घरात कोणालाच याचं विशेष वाटत नव्हतं. पगाराला फुटल्या दिशा, तरीही कोणाची पूर्ती झाली नव्हती. नशा, सोनं शरण ठेवून झालं. 4 चाकी वाहन आलं. सगळं काही दिसायला झकास होतं, आतून मात्र भकास होतं. पगार, खर्च, प्रमाण, व्यस्त. दादा झाला आतून त्रस्त. बोलायची काही सोय नव्हती. दादाची घुसमट होती. दादा सोडून सगळे मजेत होते. दादाला हे काही पटत नव्हते. दादाच्या बोलण्याने संघर्ष होई. घरातल्या घरात राईचा पर्वत होई. दादाचे काहीच चालत नव्हते. दादाला कोणीच चांगले बोलत नव्हते. दादा एकाकी पडत होता. संयम धाक उडत होता. दादाला वाईट वाटायचे भारी, पण दादाच्या विरोधात जमायची सारी. दादा वहिनीचं पटतच नव्हतं. कोणाला काहीच वाटत नव्हतं. आईचा सगळा लाड होता. पोरावर धाक मुळीच नव्हता. पोरीला कॉलेजात धाडलं होतं. शिक्षणात तिचं लक्षच नव्हतं. दिसायला होती पोरगी छान, दादाच्या जीवाला होता ताण. अमुक तमुकसाठी पोरगी जात होती. केव्हा तरी घरात येत होती. कुठे जायचं, केव्हा येणार कोणीच काही विचारत नव्हतं. तिथंच पोराचं भलतंच फावत होतं. पोरीची जात जीवाला घोर, आईला नव्हता कसलाच घोर. पुण्याला पोरं शिकत होती, शिक्षण सोडून भलतंच शिकत होती. एक दिवस असा आला, टोळीत पोरगा पकडला गेला. अमुक पार्टी तमुक क्लब सारं सारं करीत होता. नको त्या पापाचे घडे भरीत होता. अटक झाली, जेल झाली. वर्दी आई वडिलांच्या कानावर गेली. दादाच्या मनाची उलघाल झाली. ऐकून त्याला भोवळ आली. मामांनी पोराला जामीन दिला. पोरगा जेलातून सुटून आला. दादा पोराला बोलला खूप. वहिनी म्हणाली, बसा आता चूप. कथा कुणाची व्यथा झाली. कहाणी दादाच्या नशिबी आली. दुसऱ्या पोरानं कॉपी केली. नापासाची पाळी आली. अन काय कसं सांगू, दादाला विचार पडला. सोज्वळ मनाला विचार नडला. दादाची मानहानी झाली. त्याची सोशिकता त्यालाच भोवली. गुंडमावाली पोरं बनली. पोरीनं तर पारच सोडली. पोरगी दादाची स्वेर झाली. लग्नाची पाळी तिच्यावर आली. प्रियकरानं पोरीला दगा दिला. बाप म्हणताच पळून गेला. दादाची पोरगी उघडी पडली. आईची मोकळीक भलतीच नडली. एके दिवशी पोरगी पळून गेली. भलतीच बातमी कानावर आली. बाप म्हणून पोरीचं प्रेत ताब्यात घेतलं. दादाच्या जीवाला भलतंच बेतलं. रडून रडून दादा थकला. भट भटकला. दादाला नको झालं जीणं. विषारी जीवन गळी आलं. पिनं विचारानं दादा पुरतं खंगला. घराचा विषय चव्हाट्यावर रंगला. कुचर ओटा अन चावडीवर टवाळी झाली. दादाची अन पारच गेली.
ह्याचीच पोरगी ह्याचंच पोरग लोक टोचून बोलू लागली. भावकीतली माणसं खोलू लागली. दादाला अनसह्य फार. कर्जानं झाला दादा बेजार. दोन्ही पोरांनी वाट लावली. पोरीने तर वेशीलाच टांगली. दादाच्या घरात पोलीस आले. उरले सुरले धिंदवडे निघाले. पोरीचं तसं पोराचं असं. जावं कुठं अन कुणाला सांगावं कसं. दादा आजारी पडला. त्याचा स्वभाव त्याला नडला. दादाचं नशीब निघालं खोटं. दादाला आली भलतीच खोट. दादानं मग अंथरूण धरलं. भेटणाऱ्या लोकांना घरही हो भरलं. दादाला ताईची आठवण झाली. अश्रूंनी थेंब गालावर आली. आपली कशी असेल ताई? माझ्याशी बोलेल की नाही? माझं घर उद्ध्वस्त झालं. नशिबी माझ्या भलतंच आलं. कोणत्या तोंडानं ताईला सांगू आणि कोणाला विकत सुख मी मागू? दादा विचार करीत चालला. मनातल्या मनातच म्हणाला, माझ्या अधोगतीला मीच जबाबदार. एकच ध्यास, एकच विचार. जवळ आलं ताईचं घर. दादा थांबला क्षणभर. काय सांगू काय बोलू विचार पडला. विचाराचा घोडा तिथेच अडला. दादा म्हणे, मोठा मी काय होतो? मला काय कमी होतं? लोक तर नावेच ठेवतील. कोणी तर मला डिचवतील. बोलता बोलता ताईचं घर जवळ आलं. दादानं थोडं धाडस केलं. दार उघड ताई, मी आलो. घरासह मी उद्ध्वस्त झालो. दादाला पाहून आनंदली ताई. ताईची झाली भलतीच घाई. चहा नाश्ता मजेत झाला. इकडचा तिकडचा विचार झाला. एकाएकी अघटित झालं. दादाच्या डोळ्याला पाणी आलं. हलकेच त्यांनी अश्रूचा थेंब पुसला. ताईला पाहून खोटच हसला. हुशार ताईचं मन विचारात पडलं. नक्कीच काहीतरी विपरीत घडलं. उगीचच ताई मनाला हसली. डोळ्याची कड हलकेच पुसली. दादाला सारं कळून चुकलं. आपलं येणं भलतंच चुकलं. येतो बरं ताई म्हणत दादा